मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराला सुरुवात करत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार मुक्त पालिका करण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय। प्रशासकीय काळात काढण्यात आलेली आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेली सुमारे 1000 कोटींची जुनी टेंडर्स रद्द करण्यात आली आहे। या 490 कोटींचं भायखळा प्राणी संग्रहालय विस्ताराचं टेंडर, तसंच 150 कोटींचे रस्ते दुरुस्तीचं टेंडर, 150 कोटींच्या शालेय साहित्य खरेदीचं टेंडर, अशा अनेक प्रकारच्या टेंडर्सला आता रद्द करण्याची वेळ आली आहे। तर आपली अधिकची माहिती आता देणार आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, बीएमसीतल्या आता 1000 कोटींची टेंडर्स रद्द करण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत? नेमकी कुठली ही टेंडर्स आहेत? नक्कीच ज्यावेळेस खरं तर महापालिकेवर प्रशासक होता आणि त्यावेळेस जी काही टेंडर काढण्यात आली होती आणि जी वादाच्या भोरामध्ये अडकलेली ही सगळी टेंडर आहेत, या सगळे टेंडर आता भाजपच्या वतीने आहे ते रद्द केलेले पाहायला मिळतं। प्रामुख्याने जर बघायचं असेल तर 490 कोटीचं भायखळ्यातलं प्राणी जे संग्रहालय आहे याचा विस्तार करण्याचं खरं तर हे टेंडर होतं, ते रद्द करण्यात आलेलं आहे। तर रस्त्यांचं टेंडर देखील आहे ते 150 कोटीचं एक रद्द करण्यात आलेलं आहे। तर फुटपाथ रेलिंग करण्यासंदर्भामध्ये एक 380 कोटीचं टेंडर होतं, ते देखील रद्द केलेलं आहे। तर शालेय साहित्य घेण्यासाठी देखील एक टेंडर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर शालेय साहित्य घेण्यासाठी खरं तर एक वेगळ्या पद्धतीने घेण्यात यावं असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मुंबई अध्यक्ष यांनी खरं तर महानगरपालिकेला पत्र लिहिण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे सगळे टेंडर आहेत ते रद्द झालेले पाहायला मिळते। त्यामुळे पालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी हे एक पाऊल टाकले असंच म्हणावं लागणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता बीएमसीतल्या 1000 कोटींच्या टेंडर्स रद्द करण्यात आल्यात। भाजपकडून आता पारदर्शक कारभाराला सुरुवात झाली असं या एकूण निर्णयाकडे बघितलं जातं।